चला तर मग मंडळी, वेळ वाया नाही घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी रवा आणि त्यामध्ये 1 वाटी ताक घालून मी अर्धा तास अगोदर ते भिजत ठेवलं होतं. ते घालताना तो काही मी व्हिडिओ केलेला नाही आहे. छान असा रवा भिजला जातो अर्ध्या तासात. तसंच इथे मी 1 चमचा मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं ते मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर ते बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आता आपण इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून इडल्या त्याला चिकटणार नाहीत. ही प्लेन रवा इडली आहे, मसाला रवा इडलीसुद्धा असते. तर आता तेल लावून झाल्यानंतर इथे मी 1 कप रव्यासाठी 1 इनोचं पॅकेट पूर्ण लागतं. तर 1 इनोचं पॅकेट यामध्ये घालून घ्यायचं आहे. वरून 1 चमचाभर पाणी घालायचं आहे, जेणे छानपैकी इनोने फुगेल इडली. इनो घातल्यानंतर आपण ही प्रोसेस खूप फास्ट अशी करायची आहे. तर इथे मी इनो मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण एक एक करून इडली पात्रात बॅटर भरून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने. इडल्या तर सर्वांनाच बनवायला येतात. एक एक करून मी सर्व असे इडलीचे प्लेट्स भरून घेतलेल्या आहेत. आता इथे मी ऑलरेडी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये मी ही सर्व इडलीचे भांडे ठेवलेले आहेत. आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनटात इडली तयार होते. ही रवा इडली आहे म्हणून ती लवकर शिजून तयार होते. तुम्ही बघू शकता मंडळी, किती मस्त अशा पांढऱ्या शुभ्र मस्त इडल्या झालेल्या आहेत. अगदी 12 मिनटात ह्या इडल्या शिजलेल्या आहेत. आपण चेक करून घेऊया. हे पहा, तुम्ही हातालाही ते चिटकत नाही. तुम्ही समजू शकता इडली शिजून तयार झालेली आहे. आता आपण एक एक करून त्या प्लेट्स बाहेर काढून घेऊया आणि इडल्या थंड होऊया. इडली थंड होते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. तर चटणीसाठी इथे मी 1 वाटी डाळ्या, म्हणजे जी भाजलेली चण्याची डाळ असते ती घेतलेली आहे. ती सुद्धा मी अर्धा तास अगोदर इडलीसोबत भिजत घातली होती. आता हे डाळ्या आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची घालायची आहे. जास्त तिखट करायची असेल तर जास्त घाला. लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी जास्त तिखट केलेलं नाही आहे. चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये पातळ अशी वाटून घ्यायची आहे पाणी घालून. तुम्हाला मी दाखवते. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने सैलसर झाली पाहिजे इतपत. तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्टसुद्धा करू शकता. आता आपण याला फोडणी देऊया. तर फोडणी देण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 2 लाल मिरची घातलेली आहे. छान अशी मोहरी तडतडली की ती फोडणी आपण डायरेक्ट चटणीमध्ये घालून घ्यायची आहे. फोडणी घालून झाल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे मंडळी, जेणेकरून पूर्ण फोडणी सर्व चटणीमध्ये मिक्स होईल. अशा पद्धतीने आता इडल्यासुद्धा थंड झालेल्या आहेत मंडळी. मी तुम्हाला काढून दाखवते. हे पहा मंडळी, किती छान इझिली त्या निघत आहेत. मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. हे पहा, तुम्ही बघू शकता किती छान अशी मस्त त्याला जाळीसुद्धा आलेली आहे. तुम्ही बघू शकता मंडळी. तर चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. अवघ्या 15 मिनिटात तयार होणारे रव्याचे मेंदूवडे करण्यासाठी इथे मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार असाल त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी हिरवी मिरची आणि 1 चमचा तूप किंवा तेल छानपैकी उकळू द्यायचं आहे. उकळल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी रवा गरगटून घ्यायचा आहे. जसं की आपण पिठलं गरगटतो तसं छान असं त्याच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत अजिबात. मिक्स करून घ्यायचा आहे अगदी एकजीव होईपर्यंत, जोपर्यंत तो एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत. गॅसची फ्लेम मंद करून 3 ते 4 मिनटं त्याला वाफलू द्या. 3 ते 4 मिनटानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं, पाहायचं गोळा तयार होतोय की नाही. तुम्ही बघू शकता मंडळीत, गोळा तयार होतोय. आता हा रवा आपण असाच परातीत काढून घ्यायचा आहे. थोडासा कोमट झाल्यानंतर सुद्धा काढला तरी काही हरकत नाही. सगळा रवा आपण परातीत काढून घ्यायचा आहे. थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून आपण हे पीठ गरम गरम थोडंसं मळून घ्यायचं आहे. थोडेसे चटके बसतील पण गरम गरमच मळायचं आहे. मळत मळत थोडं अजून 1 ते 2 चमचे तुम्ही तेल ह्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं. नंतर आपण असे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचा मेंदूवडा तयार करून घ्यायचा आहे.
तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही मेंदूवडे करू शकता. मी इथे छोटे छोटेच केले आहेत. अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घेऊन त्याचा आपण मेंदूवडा तयार करून घ्यायचा आहे. तळण्या अगोदरच सर्व मेंदूवडे तयार करून घ्यायचे आहेत. एक एक करून मी सगळे मेंदूवडे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मंडळी. आता इथे मी ऑलरेडी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. तेल गरम झालं आहे की नाही आपण चेक करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून ह्यामध्ये मेंदूवडे सोडून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असे अप्रतिम दिसत आहेत मेंदूवडे. मेंदूवडे सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. अगदी 1 ते 2 मिनटं मेंदूवड्यांना हात लावायचा नाही, उलथानं लावायचं नाही, काहीच नाही. 1 ते 2 मिनटानंतर थोडेसे ते कडक झाले की आपण ते पलटी करून घ्यायचे आहेत. थोडेसे असे पॅनला चिकटतील पण काही हरकत नाही, ते निघतात. 1 ते 2 मिनटानंतर सर्व मेंदूवडे आपण पलटी करून घ्यायचे आहेत. पुन्हा 1 ते 2 मिनटं तसेच त्याला भाजू द्यायचं आहे. तेलामध्ये त्यांना अजिबात ढवळाढवळ करायची नाही. 1 ते 2 मिनटानंतर तुम्ही मंडळी पुन्हा पलटी करून घ्यायची आहेत आणि असंच आलटी पलटी करत करत खरपूस गोल्डन ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत आपण ते तळून घ्यायचे आहेत. अगदी 3 ते 4 मिनटात हे मस्त असे कुरकुरीत तळून होतात मंडळी. तुम्ही बघू शकता त्याला लाल असा रंग यायला लागला आहे. छान असे भाजलेसुद्धा गेले आहेत. जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला जर जास्त कडक हवे असतील तर थोडासा गॅसची फ्लेम मंद करून जास्त वेळ त्यांना भाजू द्या. तुम्ही बघू शकता मंडळी मेंदूवडे तळून तयार झालेले आहेत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता. आहा मस्तच. अगदी 3 ते 4 मिनटात हे मेंदूवडे तळून तयार आहेत. आता आपण उरलेले सुद्धा मेंदूवडे तळून घेऊया मंडळी. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी. अवघ्या 15 मिनटात हे मेंदूवडे तयार होतात. चला तर मग मंडळी तयार आहेत आपले रव्याचे कुरकुरीत मेंदूवडा आणि सोबत नारळाची चटणी. आहा मस्तच. अवघ्या 10 ते 15 मिनटात तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी बारीक रवा घेतला आहे. तुम्ही मोठा घेतला तरीसुद्धा चालेल. आणि त्यामध्ये मी इथे 2 वाट्या ताक घातलेला आहे. तुम्ही त्याऐवजी 1 वाटी दही घातलं तरीसुद्धा चालेल. माझ्याकडे ताक होतं म्हणून मी ताक घातलेलं आहे. आता ताक घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असंच ते झाकून 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता रवा छान असा फुललेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत त्याचं एक बॅटर तयार करायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. जास्तही पाणी घालू नका नाहीतर त्याचं बॅटर पातळ होईल. छान असं पाणी घालत मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं, काही भाज्या घालायच्या आहेत. त्यामध्ये आहे किसलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची. तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये बीट आणि शिमला किंवा कॉर्न तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. माझ्याकडे इतक्याच भाज्या होत्या म्हणून मी इतक्याच घातलेल्या आहेत. भाज्या घालून छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या आणि बॅटर दोन्ही एकजीव झाले पाहिजे इतपत मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जेव्हा आप्पे करणार आहोत त्या टायमाला ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. तुम्ही बघू शकता मी किती घातलेला आहे. अगदी थोडासा आहे. आता त्यावर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय सोडा घातल्याच बॅटर किती हलकं झालेलं आहे हे पहा मंडळी आणि किती छान असं फुगलेलं देखील आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. तर इथे आप्पे करण्यासाठी मी ऑलरेडी आप्पे पॅन गरम करीत ठेवलेला आहे. आता त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तुम्हाला अगदी कमी तेल हवं असेल तर तुम्ही ब्रशने सुद्धा लावू शकता, पण थोडंसं जास्त तेल असेल तर आप्पे छान लागतात. अशा पद्धतीने सर्व बाजूला पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आप्पे चिकटणार नाहीत. फक्त फर्स्ट टाईमला जास्त तेल लागतं, नेक्स्ट टाईमला तुम्हाला जास्त तेल लागणार नाही. सर्वप्रथम तुम्ही सर्व बाजूने आप्पे सोडायचे आहेत. मधोमध सोडले तर ते आप्पे बाजूचे सोडेपर्यंत ते मधले आप्पे जळून जातात. तर सगळ्यात शेवटी आपण मधले आप्पे सोडायचे आहे, कारण गॅसची फ्लेम मध्ये जास्त असते आणि बाजूला कमी असते. आप्पे सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची, झाकण ठेवून अगदी 7 ते 8 मिनटं तसेच वाफलू द्यायचे आहे. 7 ते 8 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता आप्पे पूर्णपणे शिजलेले आहेत
आता अगदी 1 मिनिटासाठी आपण हे आप्पे पलटी करून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मंडळी किती सहजरित्या ते आप्पे निघत आहेत. आहे की नाही मस्त अशी छान रेसिपी. एक एक करून सर्व आप्पे आपण पलटी करून घ्यायचे आहेत. हे पहा मंडळी मस्त असे अलगदरित्या आप्पे निघत आहेत. तुम्ही बघू शकताय किती छान सोनेरी रंग आलेला आहे त्याला. हे पहा मंडळी तुम्ही जवळून देखील पाहू शकता. एक एक करून माझे सर्व आप्पे पलटे करून झाले आहेत. फक्त 1 मिनिट हाय फ्लेमवर तुम्ही हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत आणि 1 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आप्पे भाजले गेले आहेत. हे पहा मंडळी. आता आपण हे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सर्वप्रथम मधले आप्पे काढायचे, नंतर बाजूचे आप्पे काढायचे पलटी केल्यानंतर. तर मंडळी तयार आहेत आपले झटपट रव्याचे आप्पे आणि सोबत नारळाची चटणी. तर हेल्दी म्हणजे ओलवलेल्या गव्हाच्या शेवया खूपच हेल्दी असतात ह्या. तर मंडळी त्यातील एक रेसिपी आहे भरपूर भाज्यांनी भरलेल्या शेवयाचा उपमा आणि दुसरी गोड शेवया. इथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळ घालून खाल्लात तर त्यासुद्धा अजून हेल्दी होतात. चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ओलवलेल्या गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत. त्या अशा दिसतात, थोड्याशा ब्राऊन कलरच्या असतात कारण त्या गव्हापासून केलेल्या आहेत. छानपैकी करून घेतलेल्या आहेत. आमच्या घरीच मशीन आहे सो आम्ही घरीच बनवलेल्या आहेत. चला तर मंडळी आता आपण शेवयाचा चुरा करून घेऊया अशा रीतीने जेणेकरून ते भाजताना प्रॉब्लेम होणार नाहीत. छानपैकी बारीक चुरा करून घ्यायचा, जास्त बारीकही नाही करायचा. आता आपण ह्या भाजून घ्यायच्या आहेत. तर भाजण्याकरिता इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप गरम केलेलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही. छानपैकी त्यामध्ये शेवया घालून घ्यायच्या आहेत आणि मीडियम फ्लेमवर आलटी पलटी करत करत अगदी लालसर रंग येईपर्यंत त्या भाजून घ्यायच्या आहेत. अगदी खरपूस भाजायच्या आहेत, घाई करू नका. व्यवस्थितरित्या खरपूस अशा भाजल्या गेल्या पाहिजेत. हाय फ्लेमवर भाजल्या तर त्या गिचगट होतात, म्हणजे किचकट होतात, एकदम गिचगा काला होऊन जातो त्याचा. व्यवस्थित भाजल्या गेल्या तर ते सुटसुटीत आणि मोकळ्या होतात. छानपैकी लालसर रंग येईपर्यंत भाजून झालेल्या आहेत. हे पहा मंडळी अगदी लालसर रंग झालेला आहे. आता आपण ह्या शेवया बाजूला काढून घेऊया. पुन्हा त्याच कढईमध्ये आपण अर्ध्या तिखट आणि अर्ध्या गोड करणार आहोत. तर अर्ध्यासाठी शेवया पूर्णपणे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण ह्या शेवया घालून घ्यायच्या आहेत. एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत मंडळी आणि पुन्हा उकळी आल्यानंतर 3 ते 4 मिनिटात ह्या शेवया शिजून होतात. हाय फ्लेमवरच उकळू द्यायच्या आहेत, अजिबात गॅसची फ्लेम वगैरे करायची नाही. 4 ते 5 मिनिटानंतर शेवया शिजून होतात. शिजून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद झाल्यानंतर मंडळी आपण त्यामध्ये एक तांब्या भरून गार पाणी ओतायचं आहे, जेणेकरून त्याची शिजण्याची प्रोसेस थांबते आणि त्या चिकट होत नाहीत, अगदी मोकळ्या मोकळ्या होतात. पाणी घालून झाल्यानंतर आपण त्या गाळून घ्यायच्या अशा पद्धतीने. हे पहा पूर्ण पाणी त्यातील निघालं पाहिजे, नाहीतर पाणी राहिलं तर ते पानसट वगैरे लागतात. छान असं अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी मी तुम्हाला दाखवते किती छान अशा मोकळ्या आणि सुटसुटीत झालेल्या आहे. आता या खायच्या कशा आता मी तुम्हाला दाखवते. बाउलमध्ये किंवा ताटात शेवया घ्यायच्या, त्यामध्ये साखर किंवा गूळ तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही ते घालून घ्यायचं आहे. यामध्ये वरून 1 ते 1.5 चमचा तूप घालायचा आहे. तूप घालायला कंजूशी करू नका अजिबात, भरपूर असं तूप घाला आणि गरमागरम दूध घालून घ्यायचं आहे. दूध घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं. बस खायला तयार आहेत ह्या शेवया. अगदी झटपट आणि सोप्या, सकाळच्या घाई गडबडीत सगळ्यात पौष्टिक आणि मस्त असा झटपट होणारा हा ब्रेकफास्ट आहे. तर मंडळी कशी आहे रेसिपी, छान आहे की नाही मस्त. चला तर आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया आणि हो रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण मंडळी दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर पुन्हा त्याच कढईमध्ये 2 चमचे मी तेल गरम केलेलं आहे. हेल्दी करायचे म्हणून तेलाचा वापर जरा कमी करायचा. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत.
एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. अगदी गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे. थोडासा कांदा गुलाबी रंगाचा झाला की यामध्ये तुमच्या तिखटानुसार, म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. इथे मी 4 हिरवी मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. आता त्यासुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायच्या आहेत. 1 ते 2 मिनटं कांदा पुन्हा परतून झाल्यानंतर ह्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाण्याने शेवयाला इतकी छान अशी अप्रतिम चव येते. शेंगदाणे घालून पुन्हा कांद्यासोबत ते भाजून घ्यायचे आहेत. कांदा पूर्णपणे भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा पूर्णपणे मऊ होईपर्यंत कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा भाजून झालेला आहे मंडळी. आता आपण इथे आपल्या आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत. मला काही जास्त भाज्या आवडत नाहीत म्हणून मी इथं फक्त गाजर आणि वाटाणा घातलेला आहे. ते सुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं भाज्या परतल्यावर त्यामध्ये आपण इथे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण शेवयामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यानुसारच इथे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर इथे मी गरम पाणी घातलेलं आहे, थंड पाणी घातलेलं नाही आहे. हवं तर तुम्ही थंडसुद्धा घालू शकता, काही हरकत नाही. मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं भाज्या शिजू द्यायच्या. भाज्या शिजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये उरलेले शेवया घालून घ्यायचे आहेत. शेवयानुसारच तुम्ही ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. शेवया त्यामध्ये घातल्यानंतर एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, पाणी जर कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे आणि 1 चमचा तूप घालून झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं शेवया शिजवून घ्यायचं आहे. 4 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता शेवया अगदी व्यवस्थितरित्या शिजल्या गेल्या आहेत. तूप घालण्याचे कारण असं की तूप घातल्यामुळे शेवया अगदी मोकळ्या होतात. तर मंडळी तयार आहे आपला शेवयाचा उपमा. भरपूर भाज्यांनी भरलेलं क्रीमी चीजी सँडविच. हे पहा मंडळी, तुम्ही बघू शकता किती छान असं अप्रतिम दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकं टेस्टी आणि हेल्दी आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो मंडळी, रेसिपी जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. तर मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. त्यामध्ये मी 200 ग्राम पनीर घातलेलं आहे, असं तुकडे करून, कारण ते आपल्याला ग्राइंड करायचं, म्हणजे त्याची स्मूथ पेस्ट करायची आहे. तसंच त्यामध्ये मी इथे 2 चीज क्यूब टाकलेले आहेत. तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार जास्त घालू शकता, कमी नका घालू, नाहीतर टेस्ट येणार नाही. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही घालू शकता, नाही घातलं तरी हरकत नाही. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. झाकण लावून अगदी स्मूथ पेस्ट करायची आहे. लागलं तर 2 ते 3 चमचे पाणी घाला, नाहीतर घालू नका अजिबात. हे पहा मंडळी, मला फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालून मी हे स्मूथ पेस्ट तयार केलेली आहे. तर आता एक भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी शिमला मिरची, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी कांदा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, अगदी कमी घातला तरीसुद्धा चालेल, आणि अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी पनीरचे क्यूब्स घालायचे आहेत, छोटे छोटे तुकडे करून. तसंच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि जे आपण स्मूथ पनीर आणि चीजची पेस्ट तयार केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. सगळी घालू नका, लागेल तशीच घाला मस्त अशी, आणि छानपैकी मिक्स करून घ्या. अगदी सर्व भाज्यांना ही पेस्ट कोट झाली पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये ऑरेगॅनो, मिक्स हर्ब्स किंवा काळी मिरी पावडरसुद्धा घालू शकता. माझी लहान मुलं खाणार आहेत म्हणून मी यामध्ये काही मिक्स केलेलं नाही. आता यामध्ये मी 1 वाटी कॉर्न शिजवलेले मिक्स केले आहेत, ते सुद्धा घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. तुम्हाला वाटलंच पेस्ट खूप कमी आहे तर पनीरची पेस्ट पुन्हा थोडीशी घालू शकता, काही हरकत नाही. मला लागलीच म्हणून मी इथे 2 चमचे अजून घातलेली आहे. हे पहा मंडळी, मी इथे फक्त 2 चमचे घातलेली आहे, अजिबात जास्त घातलेली नाही. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. त्याला क्रीमीनेस आला पाहिजे इतपत त्यामध्ये ते पेस्ट मिक्स करायचे आहे. छान मिक्स करून बाजूला ठेवून घ्या. आता
इथे 2 ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे. ते एका ब्रेडवर मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि वरून दुसरी ब्रेड ठेवून छानपैकी प्रेस करून घ्यायचं आहे. अजिबात कुठलीही चटणी सॉस वगैरे काही लावायचं नाही यामध्ये. ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम येते मंडळी, खूप मस्त येते. असे एक एक करून मी 2 ब्रेड तयार करून घेतलेले आहेत. आता आपण दुसरा ब्रेड भरून घेऊया. अशा रीतीने जास्तही मिश्रण भरू नका, नाहीतर त्याची पनीरची क्रीम आहे ती बाहेर येईल जास्त भरल्यामुळे. दोन्ही ब्रेडला छानपैकी वरून ब्रेड लावून प्रेस करून घ्यायचं आहे हातानेच अशा रीतीने, म्हणजे एकामेकाला ते चिटकून राहतील. तर आता इथे मी एक पॅन गरम केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही तूप किंवा बटर अशा रीतीने छानपैकी गरम करून घ्या आणि त्यावर त्या ब्रेडच्या स्लाइस ठेवा. ब्रेडची स्लाइस पॅनवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करा. गॅसची फ्लेम लो ठेवण्याचे कारण ते कुरकुरीत होतात. अगदी लो फ्लेमवर भाजले तर छानपैकी असे कुरकुरीत ते भाजले जातात. वरून पुन्हा तूप लावून घ्या किंवा तुम्ही बटर यूज करणार असाल तर बटर लावून घ्या. तुपाने सुद्धा खूप छान टेस्ट येते. मी नेहमी तूपच लावते, जास्त करून बटर यूज करत नाही. छानपैकी दोन्ही बाजूने खुशखुशीत कुरकुरीत होईपर्यंत अलटी-पलटी करून लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. अगदी 3 ते 4 मिनिटात भाजले जातात मंडळी. हे पहा मंडळी, दोन्ही बाजूने अगदी लालसर मस्त कुरकुरीत असे भाजले गेलेले आहेत. हे पहा, मस्त कुरुम झालेले आहेत. छान असे वा, मस्त उलताना सुद्धा त्यामध्ये प्रेस होत नाहीये, इतकं मस्त. आता आपण हे कट करून घेऊया. मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झटपट आणि चमचमीत चविष्ट अशी सिंधी रेसिपी घेऊन आली आहे. हो मंडळी, ही आहे मस्त असे चविष्ट दाल पकवानची रेसिपी. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट अशी आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 1 वाटी 1 तास अगोदर भिजत घातलेली चणा डाळ घ्यायची आहे. त्यामध्ये पाव वाटी मूग डाळ भिजत घालायची नाही, फक्त धुवून त्यामध्ये मिक्स करायची आहे. आता आपण 1 वाटी डाळ घेतली आहे, त्याच्या डबल आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. म्हणजेच आपली इथे 1.25 वाटी डाळ झालेली आहे, तर इथे 2-2.25 वाटी आपण पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, हळद घालायची आणि कुकरला झाकण लावून 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. डाळ पूर्णपणे गीर शिजली पाहिजे. तुमच्या कुकरनुसार तुम्ही किती हव्या त्या शिट्ट्या करून घ्या. डाळ शिजते तोपर्यंत आपण पकवानची तयारी करूया. तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. तर हे दाल पकवान 7 ते 8 लोकांसाठी आहे, म्हणून अर्धा किलो मैदा पुरेसा होतो. त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मोहन घालायचं नाही, नाहीतर पकवान कुरकुरीत होत नाहीत. आता थोडं पाणी घालत त्याचं छान असं कठीण पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजेच कणिक मळून घ्यायची आहे. जास्त पाणी घालायचं नाही, एकदम कडक असं पीठ मळायचं आहे, कारण आपल्याला पकवान एकदम पातळ लाटायचे आहेत. असं मस्त असं मळून घ्यायचं आहे. पीठ तिंबून झालं की त्याला असंच ठेवून अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे, किंवा 10 ते 15 मिनटं तरी ठेवलं तरी पण चालेल. आता आपण 15 ते 20 मिनटानंतर एक छोटासा त्याचा उंडा घ्यायचा आहे, अगदी पुरीपेक्षा थोडासा मोठा. आणि आपण चपाती करतो तितकी पातळ ह्याची पारी लाटून घ्यायची आहे. पूर्णपणे पातळ लाटायची आहे, चपातीपेक्षा सुद्धा पातळ. आता पकवान फुगू नये त्यासाठी फोकने याला होलं करून घ्यायचे आहे, म्हणजे काटा चमचाने किंवा सुरेच्या साहाय्याने तुम्हाला हवे त्या ते तुम्ही करू शकता. आता इथे मी तळण्याकरिता ऑलरेडी तेल ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण पकवान सोडून देऊया. आणि पकवान तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची, हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत. छान असं अलटी-पलटी करत अगदी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. आणि लालसर रंग आला तरी तो पूर्णपणे कुरकुरीत झाला पाहिजे. हाय फ्लेमवर तळलात तर तो वरून कडक आणि आतून मऊ राहील, म्हणून मीडियम फ्लेमवरच पकवान तळायचं आहे. हळूहळू त्याचा रंग चेंज होईल मंडळी, तुम्ही बघू शकता. पूर्णपणे लाल झाला पाहिजे इतपत ते आपल्याला तळून घ्यायचं आहे. मंडळी तुम्ही बघू शकता पकवानसुद्धा तळून झालेलं आहे. हे पहा मंडळी, मस्त असा कडक झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण उरलेले पकवानसुद्धा करून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीचं झाले पाहिजेत. पकवान करून झालेत. आता आपण डाळ करून घेऊया. डाळ शिजून येतो, कुकर पूर्णपणे थंड झालेला असला पाहिजे. मस्त अशी डाळ गिरगिरीत शिजलेली आहे.
डाळ जर जास्त गिरगिरी शिजली नसेल तर हिला तुम्ही घोटून घ्या आणि शिजली असेल तरीसुद्धा ती डाळ घोटून घ्यायची आहे. आता इथे एका पातेल्यात मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे, पूर्णपणे बारीक पाहिजे. कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला की आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. ठेचून घाला, खूप छान चव येते. त्यामध्ये इथे अर्धा चमचा मी हिंग घातलेली आहे, कारण चणा डाळ आहे, चणा डाळ पचण्यासाठी खूप जड असते. कांदा आणि आलं लसूण भाजून झालं की आपण ह्यामध्ये 2 मोठे टोमॅटो पूर्णपणे बारीक चिरायचे आहेत किंवा प्युरे करून घातली तरीसुद्धा चालेल. आता टोमॅटो पूर्णपणे गिर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ते शिजण्याकरिता आपण इथे लवकर मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजला जातो. तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे, फक्त या मसाल्यापुरतंच घालायचं आहे, कारण आपण डाळ शिजताना ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. तर काही मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड आणि 1 मोठा चमचा गरम मसाला, सोबतच 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे रंग येण्याकरिता. इतकेच मसाले घालायचे आहेत मंडळी. आता हे मसालेसुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत, अगदी तेल सुटेपर्यंत. हार्डली 2 ते 3 मिनिटात मसालेसुद्धा भाजून होतील. मसाले भाजून झाले की आपण ह्यामध्ये जी डाळ शिजवून घेतली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. ही डाळ घट्टच असते, म्हणून यामध्ये पाणी काही वगैरे जास्त घालायचे नाही. मस्त भरभरून कोथिंबीर घाला आणि गॅसची फ्लेम मंद करून 10 ते 15 मिनिटं डाळ मस्त अशी शिजू द्या. मी ह्याच्या अगोदरसुद्धा एक गुजराती डिश शेअर केलेली आहे. ही आहे आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक मी वाटी घेतलेली आहे. तुम्ही कोणतेही एक माप घ्यायचं आहे. त्या वाटीने मी इथे 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ घेतली आहे. ते दोन्ही छानपैकी स्वच्छ 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे, जेणेकरून छान अशी डाळ फुगते. भिजत घालून 5 ते 6 तास असंच ठेवायचं आहे. 5 ते 6 तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ छान असा भिजलेला आहे. मस्तपैकी डबल झालं पाहिजे इतपत ते भिजलं पाहिजे. तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीची डाळ भिजली पाहिजे, अशा हाताने तुटली पाहिजे. आता ह्यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. नंतर थोड्या थोड्या बॅचमध्ये हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. हे अशा रव्या इतकं बारीक, रव्यापेक्षा सुद्धा बारीक, पण रवाळसुद्धा पाहिजे इतपत ते बारीक करायचं आहे. आता आपण हे वाटून घेतलेलं एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत सर्व बॅटर आपण अशा रीतीनेच वाटून घ्यायचं आहे. लागेल तर पाणी घाला, नाहीतर असंच वाटू शकता. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी आपण दही घालायचं आहे. दही आंबट पाहिजे, पूर्णपणे आंबट पाहिजे. तुम्ही यामध्ये ताकसुद्धा वापरू शकता, पण ताकाची क्वांटिटी याच्या डबल ठेवावी लागेल दह्याच्या. छान असं 5 मिनिटं हाताने मिक्स करत राहायचं आहे. सतत अशा रीतीने ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते एकजीव होईल. छान असं मस्त स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. आता आपण झाकण ठेवून 6 ते 7 याला फर्मिंग व्हायला ठेवायचं आहे. 6 ते 7 तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ भिजलेलं आहे, पण काही फुगलेलं नाही. पावसाचे दिवस आहे त्यामुळं थंडावा थोडासा असणारच, पण दह्याचं पाणी छान असं सुटलेलं आहे. पीठसुद्धा आंबट झालेलं आहे. हे पहा. आता आपण मिक्स करून घेऊया. पीठ फुगलं नाही काही हरकत नाही, घाबरू नका. मस्त असा स्पंजी ढोकळा ह्याचा सुद्धा होतो. आता पीठ मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी इथे थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे, अगदी थोडंसं 1/4 कप. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. म्हणजे 2 ताटं करायचे आहेत, त्यासाठी इथे 4 चमचे, म्हणजे एका ताटासाठी आपण 2 चमचे तेल घालत आहोत.
सोबतच चवीनुसार मीठ आणि 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला पिवळसर नको असेल तर तुम्ही असा सुद्धा ढोकळा करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. तेल आणि पीठ दोन्ही एकजीव झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे. अवघ्या 3 ते 4 मिनिटात हे छान असं मिक्स तयार होईल. मिक्स होऊन हे पहा मंडळी, अशा पद्धतीचं पाहिजे. आता आपण यातील अर्ध बॅटर काढून घेऊया. तर आपण काय करायचं, सर्वप्रथम पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे, कारण नंतर ढोकळा फुगत नाही. नंतर जर पाणी उकळलं तर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामध्ये ताटाला तेल लावून ताट त्या कढईमध्ये ठेवायचं आहे. नंतर आपण ह्या बॅटरमध्ये 1 पाऊच इनोचा घालायचा आहे, किंवा अर्धा चमचा तुम्ही इथे खायचा सोडा सुद्धा घालू शकता, पण इनोने छान असा मस्त स्पॉन्ज येतो त्याला. 1 पाऊच पूर्ण घालायचा आहे एका ताटासाठी. किंचित असं पाणी इनोवर घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे, नाहीतर इनोची पूर्ण एअर निघून गेली तर तुमचा ढोकळा फुगणार नाही. छान असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. पटकन आपण ते बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. वरून गार्निशिंग साठी आपण इथे थोडीशी लाल मिरची पावडर घालायची अशा रीतीने. तुम्हाला नको असेल तर नका घालू, काही हरकत नाही, पूर्णपणे ऑप्शनल आहे. झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटं हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. 12 ते 15 मिनिटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा फुगलेला आहे. आता आपण चेक करून घेऊयात. अशा पद्धतीने चेक करायचा आहे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे क्लीन निघाला आहे चाकू. थंड करून घ्यायचा आहे. थंड करून त्याचे छान अशा कडा काढून घ्यायच्या आहेत. ताटामध्येच कट करून घ्यायचा आहे. तुम्ही हव्या त्या आकाराचे, तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, मी तुम्हाला दाखवते किती छान असा मस्त फुगलेला आहे आणि जाळी सुद्धा किती छान अशी आलेली आहे. हे पहा. आता आपण याला फोडणी देऊया. ह्यासाठी थोडंसं तेल जास्त लागते ह्या फोडणीला. तर इथे मी पॅनमध्ये 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे, नाहीतर ती नंतर कडू लागते. भरपूर असा कढीपत्ता, 5 ते 6 मिरच्या इथे मी कट करून घातलेल्या आहेत. आता फोडणी छान कडक गरम झाली पाहिजे. मिरच्या छान तळल्या गेल्या पाहिजेत. तळल्या गेल्यानंतर आपण ही तयार केलेली फोडणी ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे अशा पद्धती. ह्या ढोकळ्याला अशा पद्धतीचीच फोडणी देतात. इन्स्टंट ढोकळा असेल तर त्याला ती पाणी घालून केलेली असते साखरेची, ती फोडणी देतात. आहे आपला मस्त असा स्पॉन्जी रेशनच्या तांदळापासून तयार केलेला ढोकळा. तयार होते ही खमण ढोकळ्याची रेसिपी अवघ्या 20 मिनिटात तयार होते. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त दिसत आहे. तर आपण इथे बेसनचा ढोकळा करणार आहोत. बेसन आपण वजनी प्रमाणात घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 पाव बेसन घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथे 1.5 चमचा मीठ घातलेला आहे, म्हणजे 1.5 TSP. सोबतच 1 चमचा लिंबूचं सत किंवा सायट्रिक ॲसिड आपण घालायचं आहे. सोबतच 4 चमचे मोठे भरून साखर घालायची आहे आणि 2 इनोचे पॅकेट्स पूर्ण टाकायचे आहेत. यामध्ये आपली 2 छान ताटं तयार होतात. अगदी 6 ते 7 माणसं भरपूर असा पोट भरून ढोकळा खाऊ शकतात. इतपत त्याचा ढोकळा इतका छान होतो आणि मस्त होतो. छान आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे छान अशा पद्धतीचं. हे तयार केलेलं मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून जर ठेवलं तर तुम्ही 2 महिने आराम के साथ ठेवू शकता, काही हरकत नाही. हे बघा, मी सुद्धा डब्यात काढून ठेवलं आहे. मी एकच ताट करणार आहे. नंतर आपण 1 महिन्याने किंवा आठवड्याने दुसरं ताट करू शकतो. सर्वप्रथम आपण ताट तयार करून घ्यायचं. ताटाला आपण तेल लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि पाणी ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतरच आपण
बॅटर करायला घ्यायचं. नाहीतर आपण नंतर पाणी जर गरम करण्यासाठी ठेवलं तर त्या ढोकळ्यामधील सर्व एअर निघून जाते आणि ढोकळा फुगणार नाही. तर आपण आता ढोकळा बनवण्यासाठी घेऊया. तर इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. स्टीलचंच भांडं वापरायचं आहे, ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नका. ह्यामध्ये मी 200 ml पाणी घेतलं आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे, म्हणजे 2 TSP तेल घातलेलं आहे. आता फक्त पाणी आणि तेल सर्वप्रथम मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण तयार केलेलं मिश्रण होतं त्यातील अर्धं मिश्रण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे मंडळी. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस फास्ट करायची आहे, लवकर मिक्स करायचं आहे, जेणेकरून याची एअर बाहेर जाणार नाही. लगेचच आपण हे ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं पीठसुद्धा फुललेलं आहे. तर हे मिक्स करून झालं आहे, आपण ताटामध्ये ओतून घेऊया. तुम्ही बघू शकता बॅटर कसं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहिजे. छानपैकी हाताने पसरून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यावर झाकण ठेवून हाय फ्लेमवर 10 ते 12 मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असा ढोकळा शिजून तयार झालेला आहे. त्याने ताटाच्या कडासुद्धा सोडलेल्या आहेत, इतपत तो शिजलेला आहे. आता आपण हो काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतरच आपण ह्याला कट करायचा आहे. लगेच कट करायचा नाही, कारण हा खूप स्पॉन्जी असतो आणि तो सर्व बाजूने चिकटलेला असतो. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान अशी जाळीसुद्धा तयार झालेली आहे. आपण कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असा सॉफ्टली तो कट होत आहे. हे पहा, मी तुम्हाला दाखवते सुद्धा, त्याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मऊ असा स्पॉन्जी तयार झालेला आहे. अशा प्रकारची 2 ताटं 1 पाव बेसनमध्ये तयार होतात. आता आपण ह्याला फोडणी देऊया. फोडणी देण्यासाठी इथे मी 4 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून आपण मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घालून झाला की लांब कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. आता हिरव्या मिरच्या कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे. ह्याला शक्यतो पाणी घालून फोडणी देतात, पण मला पाणीवाली फोडणी आवडत नाही म्हणून मी अशीच फोडणी दिलेली आहे. आता आपण ही तयार केलेली फोडणी ह्यावर घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूने पसरवून घ्यायची आहे. आता आपला ढोकळा तयार झाला आहे. आपण सोबतच ग्रीन चटणी तयार करून घेऊया. ग्रीन चटणीसाठी इथे मी 1 बंच म्हणजे 100 ग्राम इथे कोथिंबीर घेतली आहे. 50 ग्राम आपण पुदिना घ्यायचा आहे. सोबतच अर्धी वाटी शेंगदाणे किंवा डाळ्या घालायच्या आहे, किंवा तुमच्याकडे बेसनची शेव असेल ती सुद्धा घालू शकता. 4 ते 5 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा चाट मसाला आणि 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तयार आहे आपली ग्रीन चटणी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी. प्रतिम. चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी ही ते अशा प्रकारच्या काकड्या घ्यायच्या आहेत. इथे मी दाखवली आहे ती हिरवी काकडीच घ्यायची आहे, पांढरी काकडी घ्यायची नाही, नाहीतर धपाट्याला किंवा थालीपीठाला अजिबात चव येणार नाही. 2 ते 3 काकडी इथे मी किसून घेतलेल्या आहेत. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने मस्त अशा बारीक किसणीने किसायचं आहे, मोठ्या किसणीने किसायचं नाही. आता आपण इथे 1 मिरचीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे 20 ते 25 हिरवी मिरची घेतली आहे. त्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, मिक्सर जारमध्ये 1 चमचा जिरं, 1 मोठा चमचा धने आणि हिरवी मिरची लसूण घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता हे छानपैकी मिक्सरमध्ये अजिबात पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. तर इथे थालीपीठासाठी 2 ते 3 काकड्या किसून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. त्यामध्ये मी इथे 5 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. हे 5 ते 6 लोकांसाठी आहे. किमान 5 ते 6 वाटे आपल्याला 5 ते 6 लोकांसाठी लागतील. छान असं पीठ चाळून घेतल्यानंतर वाटून घेतलेलं मिरचीचं वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे पहा मंडळी, अजिबात पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. सोबतच ह्यामध्ये मी मोठे 2 चमचे तीळ घातलेले आहे. 1 मोठा चमचा ओवा घातल्याने इतके छान असे खमंग खुसखुशीत लागतात धपाटे. सोबतच 1 मोठा चमचा हळद,
चवीनुसार मीठ घालायचं आहे. क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला काही चमच्याने त्याचा अंदाजा लागत नाही, मी इथे हातानेच मीठ घातलेलं आहे. आता सर्वप्रथम आपण पीठ आणि काकडी हे असंच मिक्स करायचं आहे, जेणेकरून नंतर आपल्याला किती पाणी लागणार आहे त्याचा अंदाजा लागेल. नाहीतर पहिले जर तुम्ही पाणी घातलं तर पीठ सैलसर होऊन जाईल. हे पहा मंडळी, अशा पद्धतीने. आता आपल्याला इथे पीठाला पाणी काही जास्त लागणार नाही. तर इथे मी जी मिरच्या वाटलेलं भांडं होतं त्यामध्येच पाणी घालून घेतलेलं होतं. आता ते थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण आपण ज्वारीच्या पिठापासून करत आहोत. दुसरं कोणतंही पीठ यामध्ये नाही आहे चिकटपणा येण्याकरिता. तर तुम्ही वेट लॉस वगैरे करत असाल तर ही रेसिपी तर नक्की ट्राय करा. खूप छान अशी मस्त आहे. सकाळच्या घाईत वगैरे तुम्ही डब्यालासुद्धा करू शकता. हे थालीपीठं किंवा धपाटे. छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं त्याला भिजू द्यायचं आहे. जास्त वेळ भिजू देऊ नका, नाहीतर ते सैलसर होईल. काकडीचं पाणी सोडते, त्यामुळे ते सैलसर होईल. आता अशा पद्धतीने एक ओला कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा रुमाल घ्यायचा आहे. त्यावर छान असा धपाटा थापून घ्यायचा आहे. हे पहा मंडळी, होईल तितका तुम्ही पातळ करा, म्हणजे तो खुशखुशीत होतो. जास्त जर पातळ नाही केला, जाडसर केला तर तो मऊसूत होतो आणि अजिबात खायला चांगला लागत नाही. अशा रीतीने होले करून घ्यायचे आहेत. मस्त असा पॅन कडकडीत तापवलेला आहे. आता आपण त्यावर धपाटा टाकूया अशा पद्धतीने. वरून थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून तो पॅनला चिपकला जाईल आणि अलगदरित्या कपडा आपला निघेल. हे पहा मंडळी. आता वरून आपण अशा रीतीने त्या होलांमध्ये तेल सोडायचं आहे. बाजूने सुद्धा तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनटं, जास्त नाही, 1 ते 1.5 मिनटं मीडियम फ्लेमवर हा धपाटा आपण शिजवून घ्यायचा आहे. 1 ते 1.5 मिनटानंतर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पलटी करा, नको असेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किपही करू शकता. पण मी नेहमी दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत थालीपीठ भाजते. दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि आलटी पलटी करत करत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मंडळी. तर मंडळी, तयार आहेत आपले काकडी आणि ज्वारीच्या पिठापासून तयार केले धपाटे. आहे की नाही मस्त अशी रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे. नक्कीच ट्राय करा.